कांद्याचे पैसे झाले पाहिजे ना. नाही जकास कांदे आले. कॅरेट इड पडेल. शेळ्या इडच गाई इडच. पाणी दाखवलं की नाही म्हातार गेलंय कुठं. याला वस्तूची काळजीच नाही यांना. ही कुठं जाऊन बसली काय माहिती, आली का नाही वावरात. पाहतो तरी जाऊन. बापरे, कंटाळा आला इथून तिथं न्यायचं नुसते वाहून. डोकं दुखायला लागले आता. काय रे, एवढेच कांदे निवडले. हे इकडे दिसत आहे का एवढा मोठा गंज कोणी घातलाय? मग अजून ये खुर्ची बिडची आणायची ना घरातून. मग द्यायचे ना आणून तुम्ही. तुम्हाला नव्हतं कळत का? लाजाय नाही वाटते ते. पार सामान कुठं पडेल काय. काय कुठं पाणी बिनी पाजलं नाही गायला. मी सकाळी पाजलं होतं. दादा कुठे? मला नाही माहिती दादा कुठं. घरचे काम तुम्हाला जमती नाही. घरचे काम मग काय लोक येतात काय करायला? मग तुम्हाला दिसलं मग तुम्हाला नाही पाजता आलं का पाणी? आता पाणी पाजाय मग आता नाही तुम्ही पाजलं मलाच पाज नाही ना. मी तर पाजले. तुम्हाला नाही समजत का पाणी पाजत जनावरायला? दादा कुठे गेले? सांग तरी तेच मला नाही माहिती कुठे गेले. म्हाताराच आहे घरात चित नाही. घरी नाही. घरी मी कुलूप तुम्ही लावून येईल. बांधावलं भाऊ मला. घरी नाहीये मी, कुलूप लावून येईल घरी. जेवायला काय केलं? कांद्याची चटणी केली. वावरात कांदा घरात कांदा यायला फार वैताग आला. टाकून कांदे चटणी करेल कळत ना. आज शुक्रवार आहे. रविवार आहे आज. रविवार आहे. हा दिवस आहे समजा ना भाऊ मला. जरा येतात तिकडे वाता आणि झिंग्याची चटणी करेल ती डब्यात भरून ठेवली. बरं चाल ना मारू दे. येडा ऊन नाही लागत का तुला? लागत आहे ऊन. माता नाही काम केलं तर ती कुणी बोलशाल. मी काय म्हणते, काय बाय तरी लावून घेते कांदे कापायला. इडा एक तरी बाई येते का? मजूर करता मजूर भेटा ना लगेच बाया लावून घ्या. हो मी एवढी ढवळी बाई काळी पडून गेल तर काय एव्हा मी डावळा होतो आखा काळा झालो. लग्न आधी मी किती गोरी गोरी होते. इकडे येऊन पलीकडे झाले. थांब आपण मुलतांडी माती लावू आपण वावरात. मग मला तुला लावायची मुलतांडी माती. मग मी उन्हात आल्यावर काळी होते. माझं डोकं दुखत आहे. बाया लावून घ्या ना. असं काय करते? अरे बाया भेटत आहे किड. बरोबर भेटत आहे. तुम्ही तुम्हाला बोलायला काय होतं? 2 पैसे वाढवा द्या. मी आलोय थकून. माग लगेच कटकट नको लाव. हो बोल. तुम्हाला नको बोलतो कोणाला बोलू? दादाला सांगितलं तर दादा लगेच तुमचा वासा वासा करीतो. तुम्हाला वाटतं का मी काळी पडावं? नाही म्हणजे मलाच नाही वाटत तू काळी पडा. आणि मग लोक काय म्हणतील एवढी ढवळी दुधासारखी भुसुक बाईन काळी काळी जरा झाली. मग माझी मम्मी ते तर तेच म्हणतील ना. करू काय? हो मला घरी बसवा तुम्ही बाया लावून घ्या. तू काय येडी बिडी का रे? मग तवा तो बापाला म्हणायचं बॅलिस्टरला द्यायचं. मी म्हणले होते मा बापाला ये द्वार काय मला आवडलं नाही. नाही आता आवडत. तेव्हा आवडलं नव्हतं पण काय आता बापाच्या पुढे जाता येत नव्हतं. नाही जायचं नाही एखादा पाऊल जाऊन पाहायचं बापाच्या पुढं. आता जाऊ का? आता मा इड आल्या तिडे काय फाशी झाली होती. नाही ना बापाची इज्जत गेली असती. मग इड माई घालवायची. घालवायची असं तर तवाच घालवली असती. आता उठा तुम्ही घेशाल हाताने का येऊ मी वाढून द्यायला? मग वाढून द्यायला ना गरम गरम खाऊ ना. तू जेवली? मी सकाळी जेवले पण मला भूक लागली. आता टप्पा वाहिलाय मी डोक्यावर. एक टाइम झालं 2 टाइम? नाही सकाळी नाश्ता केला होता आणि परत जेवले होते. आता दुसरा टाइम अजून खावटायचा. अजून आम्हाला एकही टाइम नाही. कामाचा विषय आहे का? कधी किती काम केले हे केले ते केले. काम करा. कसं लगेच काढते हो? काम करीते ना. काम कोण म्हातारा येणार आहे करायला? तो तुमचा म्हातारा आहे ना करायला. म्हातारा गेला असं गावात. हा तेवढंच आज तुम्हाला एक तुम्ही एक खाऊन गेले गावात दुप्पट. मला नाही माहिती खाऊन गेले. वटवट नको करू. जा घरी वा. येतच नाही मी वाढून द्यायला. अग निघा. आपण दोघं जेव. चल. काही गरज नाही. चाल. तुम्हाला तुम्ही कधी माझ्याशी प्रेमाने बोलले का? आता प्रेमानं बोलू राहिले. चाल म्हणतोय. नुसतं वासा 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 चाल माई लाडाची बायको. चाल चाल वाढून दे. चाल चाल निघा तिकडं. आता लाड करतोय तर या असे कोणते तुमचे लाड करतोय तरी चल ना. दे ना तुम्ही वाढून. नीट राहा बरं. तुम्हाला असं वाटत असं नाही का ऐकून घेते म्हणजे काही लय लाड नाही करणार मी तुमचे. अरे प्रेम आहे मा तो एवढं काय. पाहू फोन. चला मी काय म्हणते मा एखादा व्हिडिओ करा ना. काय ना व्हिडिओ मा डोक्यात नाही बसत. चल पटकन आहे ना. मस्त जेवण बिवण करू. धक्की देत काय चाललंय मग मोकळे चला ना असे. आता काही नवीन राहिले तुम्ही. म्हातार झालो का? म्हातारे झाल्याचा विषय नाही. मग
आता काय नव्या नवरीचे 4 दिवस राहते, तसे नव्या नवरीचे 4 दिवस राहते. मग ते आम्हाला माहिती. हा मग आता काय तुम्ही काय तुमचे डोळे वरचे पिकले ना पार. ए काळे करून घेऊ बा, एवढा काय टेन्शन घेते. हो बोर पाडा ना. बोर हा लय बोर नको खाऊ. अहो पहा ना किती गोड गोड बोर आहे. पाडा ना, झाड हलवा ना जरास. झाड आल्यावर मी हालून जाईन दुनियेतून. म्हणजे मग मला एक बोर दिसा ना धर. पुढे. लय मला बोर वाटलं आहे रे. तुम्ही झाड हलविता का काय. अरे हलावीपेक्षा हे बघ किती बोर आहे बाई. हे बघ ते असेच चोच मारेल का बरं. पक्ष्यांनी खाय राहत्या. दर आरचे खाय बोर, तुला वाहू दे पोर. हा लय कृपा आहे देवाची माझ्यावर. चला बाद झाले, चला महापूर तर बाद झाले एवढे. इडच पोट भरून बघ चाललं, अजून जेवायचंय मला. मग तुम्हाला जेवायचं ना, मी जेवले. मी काय म्हणते, मला उद्या नेऊन घालशाल का कुठं? मम्मी क. हा तुमच्या गावची जत्रा आहे ना रे. हा मग तुम्ही नका येऊ, मला नेऊन घाला फक्त. तुम्ही लगेच माझ्या निघून या. सासऱ्याला सांग ना पैसे मारायला फोन पे. तुम्ही फुकटेचे अरे मला म्हणजे? बापालाच लुटा. तो वापर नाही लुटणार मग कोणाला लुटणार? मा बाप असं तसं दिसतो का तुमच्या बापा लुटा ना. तुमचा बाप का असंच का नुसतं उडण टप्पू. मा बाप माहिती पैसे नाही देत. मानाक सांगू यायचं तर या. मी मा बाप सांगाल तुम्हाला पैसे नाही द्यायचे. खर्च द्यायला लावून तो बापाला. फु फु फु. बर थुकू नको आता. किडका पाहून का किडका आहे. नाही हाय कत्त होत ते. मी काय म्हणते, घालशाल ना नेऊन तुमच्या बापाला सांगा हिला उद्या पाठवतो म्हणा. हिला जाऊ द्या म्हणा 2-3 दिवस. बर चालेल. तुम्हाला काम आहे इकडे, तुम्ही वाटलं मला सोडून परत या. मग तू येणार कधी? मी मा भावा सांगेल ना तिकडून. बर 2 दिवस फक्त. चालेल. 2 दिवस सांगते, 15 दिवस तो बाप खर्च देईन ना. काही डॉक्टर पाणी मिनी झालंय का? हा का? अरे वा बावळत. शिवाय देते काय नवऱ्याला. चल पाय उचल. मी ती पाहिजे किती भारी आली आपली. संध्याकाळी करू का? तुमच्या तर नाडत अटकती पार मेथी. पीत होते मला पीत. ते पित होते मला बरं नाही होत. बर दे चावी चाल. हा पातेड वा नीट उघडा. उघडता का? चावी नाही रेड. खातात पहा ना, दादाला दिली होती मी. दादाला दिली ती? मग वावरातून दादाने दिली तेव्हापासून मला माहित नाही दादा कुठे. नाही चावी अर्चना. हाय ना रे पहा ना. नाही मला नाही माहिती, मग तुमच्या बापाला दिली होती. नाही त्याच्यात चावी. मला नाही माहिती. दादा कुठे गेले? सांग सांग तरी तेच गेले असेल गावात. मग आता चावी नाही. बसा मग बाहेर बॉम्बट्या मारत. मग काय बसायचं करे. हा तोंड जोड मावाला. जोडा जोड ना तो आता ना. अरे चावी नाही, भूक लागली मला. तुला माहिती भूक लागली मला, दम नाही निघत. मग भुकावर तोंड करून. तू नीट बोल बघ अर्ची. चेन तावाले. मी सांगूच राहील तुमचा दादा घेऊन गेला तरी तेच. ते म्हातारड कुठे गेला असं. तुम्हाला तुमचे डोळे ध्याना नाही. पाय भर नीट. नाही गेला तुमचा म्हातारा घेऊन. तुमचा म्हातारा कळत नाही का? गेलं का म्हणजे ते मला बाकी माहित नाही. मला लय भूक लागली. मला आहे ना तू पहिली चावी नाही टाळा तोड बरं पाहिला. बोरा खा पहिले ते बोर नको मला. पाय ना यार काहीतरी कर ना, मला लय भूक लागली. दम काढा. दादा येईन संध्याकाळी. मग फोन करा दादांना. तुमचा का फोन आहे? फोन बंद आहे दादाचा. दाव मी लावते. तुमच्या ना नुसतं जीवावर येतो काही गोष्ट सांगितलं का. तू आवर रे, मला भूक लागली. हॅलो हा मामांजी कुठे आहे तुम्ही? गावात आव मग चावी घरी ठेवून जायची ना. आले का? बरं या मग. दारा कुठं आलंय? येईल ते यांच्या घराजवळ. घरी जाऊन पोराला माहित झालं ना, सांगावंच लागेल. पण लय पोराला मला पोरे आता. हो आता काय होईल ते आता. काय रे बाहेर बसले?
चावी कुठे आहे दादा? आता चावी मी काय लिहिली सांग आता तुम्ही तर मला म्हटले आलो मी थांब जरा तिथं. कधी आता फोन केला तेव्हा. पहा आता तुम्ही काय उलट काय मी गणगणी मध्ये वैताग मध्ये मा काय टेन्शन वाढलंय काय वैताग वाढला आता यांना काय हो? काय टेन्शन घ्यायसारखं झालं एवढं? आता काय सांगतो भाऊ आता पहिलं ते चावी द्या, मला भूक लागली. चावीचा मोरजे भाऊ तिकडे पाय तुम्ही कुठं गेलते आता रानात कोण? गेलते ना तुम्ही कोण? तिकडे पाडून आणली चावी. पाणी भरायला गेलतो का? मला माहिती. माग लागले टेन्शन काच परत तुम्ही असं तसं काय हो, टेन्शन मामाजी, लागलं? मी तुम्हाला मगाशी चावी दिली तिकडे आल्यावर. अरे पुरी नाही देईल तो पाहिलं का? मी टेन्शन मध्ये मी गावात गेलतो काय टेन्शन आलं यांना एवढं? ते तू टेन्शन राहू दे, मला पहिलं आता जेव. तुला खायचंच पडलं रे मग काही बापा मग काय टेन्शन लागलं त्याची जरी तुला गरज काही अरे पण काम करून आलाय का खेळून आलाय कुठं? मग एका दिवसा उपास निघत नाही का तुला मला उपाशी का राहू मी? अरे तो फक्त खायला झाला बा तू एवढं पार हा. काम करून घेते आणि वरून खायला आलाय. इकडे बापा मग काय टेन्शन वाढलं याचं काही नाही तुला काळजी काच टेन्शन आलंय? कोण गचकलं का? म्हणजे गचकल्याचं टेन्शन राहतंय का मग तुमचं कोण आता नातं? तुला जर सांगितलं ना तर तू म्हणशील दादा हे काय केलं तुला काय केलं आजपर्यंत? दादानी हेच केलं, फक्त याच टाक्या टाकायच्या आणि बस. हा ना म्हणजे मी रिकामी येतो तुला मग अरे असं झालं ते भाऊ आता तुला काय सांगतो एवढं टाक्या टाकायला काय झालं? आता काय सांगू तुला आता मग सांगितलं तुला शॉक बस पाहिजे दादा तू काय करून बसले आज काय केलंय तुम्ही? अरे भाऊ असं झालं हा गेल्या साली सोसायटीत आहे ना हा. तर शिरप्या माझा जोडीदार आहे हा त्याला मी जामीनदार झालो हा त्याला 10 लाख रुपये उचलले हा त्या पोऱ्याने काय भरले नाही शिरप्यानं मग आता ते पैसे कोणी भरायचे? आणि ती जप्ती आपल्या येऊ राहिली आता यो बाबू यो बाबू हा ते 10 लाख झाले 20 लाख आणि त्याला दिले फक्त मला 2000 रुपये तो म्हणा बाबा तुला काय करायचं मी तो आले लगेच भरून टाकी म्हणा फक्त जामीन होई म्हणा तोपर्यंत काही येणार नाही हा काय झालं सोसायटीच आहे ना हा. नोटीस मला आली हा कुठे ती नोटीस? तिची मुदत आहे ना 2 दिवस आहे आणि आपल्या उत्तरावर ते बोजा लागलाय तो जर आपण नाही भरला तर ते सोसायटी ना येऊन निलाव करेल आपल्या काय बोकांडी त्याने घेतलं कर्ज? त्याला घेतलं त्याला जामीनदार मी झालो ना भाऊ जामीनदार ते राहते असं आहे ना पण हा रिकामता धंदा, हा रिकामटा. आता याला म्हटलं त्याने मला काय म्हणा जोडीदार आहे आपण त्याने मला वरून 2000 दिले ना रे जामीनदार व्हायचे 2000 पाहिजे आता घ्या 20 लाख रुपये. पाय बरं बरं आता झालं. काय सांगतो तोंड जोडायला कोण नाही राहिलं मग आता तू आणि दोडायचं मशीन घ्यावं लागणार आता एक करू देण्यात आलं असं काय? का बा आपले जे लग्नात तो बायकोला डाग घातले होते ना दागिने हा तर ते आपण गाण ठेवू ऐक हा आणि आपले कांदे सोयाबीन निघाले का हा तेवढं मिठून टाकू म्हणून लगेच त्याचे डाग सोडून घेऊ म्हणजे आता परमा गळ्यापर्यंत आले का तुम्ही? पटत का तुमच्या बापाला हे बोलायला? पाहिलं का काय बोल अरे राहिले ते? बाई आम्हीच घालेले ना ते मग दागिने तुम्ही नाही, तू ते श्रीचं लेणं राहतं ते तुम्ही माझ्या अंगावर घातलं म्हणजे माझं झालं. मी नाही देऊ शकत ते. फक्त महिनाभर दे महिनाभर मी देऊ शकतच नाही तर मी कशाला देऊ? पहिले सांगायचं नाही तर बाई सगळी जमीन जाईल बरं आपली नाही नाही मला एक सांगा कुठे तुमच्या बापाने करायचे आणि मी माझ्या अंगावरचे दागिने काढून द्यायचे का? हे बाई एवढं पुढे नाही आम्ही कोणाला जामीन नाही होणार नाही मला सांगू नका हा. मी देणार नाही नाही देणार मी. मग तुमची इष्ट दिली चालेल का तुम्हाला इष्ट आम्ही हात बिलाव देणार नाही. सांगा तुमच्या बापाला काही. तुम्ही काही नाही करू शकत मी जोपर्यंत जिवंत आहे ना तुम्हाला ते कुणी काही विचारणार नाही फक्त बाबूराव आहे ना उतार्यावर संपलं तुम्हाला काय करायचं विचारायची ते सरकारी नियम आहे तो हा. तुमच्या बापाने उरकामी उद्योग करून ठेवले. काय सांगायचं माड वाकायला इतका ताण झालाय मला माहितीच होतं पण उद्योगच करायची गरज नव्हती ना. अरे मी आतापर्यंत लय झाला जामीन झालं रे पण अजून असं कधीच घडलं नाही ना आणि ते शिरप्या काय म्हणला? शेरपे म्हणा माग परिस्थितीच नाही म्हणा म्हणजे मग सोसायटीने वाट पाहिली त्याच्या मग त्याला म्हणा तू इकन तू भर ना कर्ज. त्याला तर तेच म्हणा त्याच्या काय राहिले बिगाभर जमीन नाही त्याच्याकडे पण एवढे उद्योगच कोणी करायला लावित नाही. आता काय सांगतो भाऊ आता काय सांगतो मला तोंडात मारायला कोण नाही राहिलं आता हा जसं तुमचं मग त्याच्याकडूनच मारून घ्यायच्या 2-4. नाही, नाही, जसं तुमच्या म्हाताऱ्याचं वय वाढत चाललंय ना तसं तुमचं म्हातारा डोक्यातून सटकत चाललंय आता. भाऊ काहीतरी खराब आहे 2 दिवस मुदत आहे कारण कसं आहे, निष्कारण आता आपली 2 इज्जत आहे. दिवसात काय होणार आहे? आपले डाग आहे ना स्वतःचे घ्या ना तुम्ही ठेवा ना 2 महिनाभर फक्त हा महिनाभरात काय फरक पडायचा आहे आता लोकांसाठी ना आता घरातले दागिने विकायचे. अगं विकायचे नाही फक्त गाण ठेवू त्याच्यावर पैसे काढून आणि एकदा नाही भरले ते दागिने ते गेले का माझे दागिने मी कायला देऊ? मी देतो ना सोडून बाई पार नाही देणार. महिन्यामध्ये आई सांग रे आपले कांदे सोयाबीन पाहिले ना माफ पाहिजे ना द्यायला. हा?
काय नाही नाही माझ्याकडे नाही तर मी देऊ कुठून. मग आपले लग्न डाक झाले काय मग अरे तू काय पाहतो तिच्याकाचे माक काय खडकू मग घ्या ना अंगठी तिच्याकडून सोडून आता. काय माक घे ना तिच्या तू अंगठी तेन ये ही अंगठी देऊ कसं कातडं नेतात काढून दादा. ए भाऊ नाही का अरे आता बाय, हे कडन ही अंगठी देऊन टाकू. तुम्ही जर नाही म्हणले तर मी बघ दरवाजा उघडील मस्त आतून कडी लावून घेतो आणि झोपेल राहतो. जप्तीवाले येतील निलाव काढतील. हे बघ दादा तू केलंय जा. तुला कोणी सांगितलं ना मी तुला सांगितलं नव्हतं का तू याला जामीन होय का त्याला जामीन होय. अरे गज मी जग मारली पण तुमच्या करताच केलं ना 2000 रुपये भेटले तुम्हालाच खा प्यायला आणलं घरात का 2000 लोकायला खाऊ पिऊ घातलं 2000 रुपये 20 लाख रुपये भरून राहिले त्याचं काय. नाही नाही 2000 मला त्याने दिले ते तुम्हालाच खाऊ प्यायला घातले ना का लोकायला खाऊ पिऊ घातलं हा. अरे काय वागायचं काय मी वाईट नाही केलं चांगलंच केलं मी. हा डोंबल्यात चांगलं पण केलं. त्याचे मन मन ते झालं त्याच्याकडे ताकद नाही राहिली भरायची आणि मी जामीन असल्यामुळे ते महाभावखंडी आलं. तुम्ही असं नका जामीन वाटच कशाला ज्यांची ऐपतच नाही भरायची. नाही ना आता एवढं पुढे होणार आहे नाही बाबा हो. हे बघ, कानाला हात लायतो एवढं पुढे जामीनदारही होणार नाही कोणाला आणि काहीच नाही. आणि दिली असं पार्टी बराबर घेतलं जामीन करून घेतली 20 आपल्याला कळत नाही का पण आता मला. एवढे चान्स आहे तुम्हाला 2 दिवसाचा. आम्हाला काय चान्स करायचं तुम्ही भरायचं आम्ही काय. आता मी कुठून भरणार आहे मग आम्ही नाही मग मी मांडणार आहे मावाली जमीन आहे जाऊ दे भाऊ मग आता काय करणार जप्ती हा. मग आता काय करणार आहे काय करणार आहे म्हणजे वरून तोंड करून बोला द्या. काही डोकं लायचं समजूनच घ्या ना तुम्ही आता काही बरं का भाऊ ज्ञानेश्वर हे बघ आपल्याला काही करू नये ना कोणाच्या डोक्यात दगड घालून कोणी आपल्याला ते सोडावं लागणार आहे. जर नाही सोडलं ना निलावात ना आपली भाऊ बंद घ्यायला लगेच तयारीत राहते आपली इज्जत जाईल ध्यानात राहू द्या. हा, लगेच तयार राहती. हा ध्यानात राहू द्या जरा. तुम्हाला हा. 10 वेळेस सांगेल तुम्ही काय ऐकायला गेले नाही. ऐ देऊन टाक त्याचा दागिने पाहू 1-2 महिन्यात मग कांदे बिंदे झाले का मग आणू सोडून मारू दे. नाही आता मी नाही देणार. हा, दे ना अर्ची अशी काय नाहीये करते ना माझ्या मी कुठून देऊ नाहीये माझ्या जवळ हा नाहीये. मग डाकुड तो तू येले ना घरात दिले मी ती कोणला मा भावाला. त्याला पिकअप घ्यायची होती म्हणून मी त्याला दिले ते. तो त्याने गाण ठेवले पिकअपचे पैसे हप्ते बिप्ते फिटले का तो देणार आहे मला. नाही दादा आणून. आता तर तोंडात मारायला माणूस नाही राहिलं. काय इडं हे तुमच्या मारतील तुम्ही त्यांच्या मार. काय ग पुरी हा ग. ए पुरी तो दागिने आम्ही घातले ते तुला आणि तू तो भावाला द्यायचं काय कारण बघ. दागिने होते माझे. अरे तो तवाले? कोणाला विचारलं होतं नाही नाही पण विचारायचं काय. तो विचारलं माझा- कोणाला माझा होतं भाऊ पर काय का. अरे तो मन जवळचा आहे पण तो विचारलं का मला एक शब्द पण बस काय विचारायचंय परत परत माझ्या जाऊ येणारच होते ना ते. अरे पण तो एक शब्द मला विचारायचा ना नाही विचारलं मी. अंगाचीच कारभारी नव्हती. हा मग जर तुम्ही माझं श्रीधन येते तर मी माझ्या गाव घातलं ते माझं झालं. अरे श्रीदान एवढं तर कळतं का नाही? आता अरे मग माझं या तोंड काही काळाला बोलू घरच्याला काम येईल का तू लोकायला द्यायला लागली का म्हणजे हा? माझा भाऊ लोक झाले का आता बघ पाहिलं का. मग तो कोणता श्रीधर आहे यांचा तो सक्का झाला मा भाऊ परका झाला का. अरे अरे पण- श्रीधरचा वेळ द्या बाय तू शिरप्यावर तिकडे पण आपली इस्टेक चालली ना आपण मग माझ्यामुळे चालली का तुमच्यामुळे चालली ना. मग खा मग माती तुम्ही नंतर आम्हाला काय हा. सांगितलं मग? तुम्ही का मग आम्हाला विचारून दिलं होतं. माती खा नंतर माती गेल्यावर समजेल तुम्हाला आता जातो मी घरामध्ये फाशी घेतो आता हा परस्पर विचारायचं नाही घरामध्ये सासरा आहे का नवरा आहे तो भावाला डायगे लागत होते मग तुला विचारता नाही आलं का आम्हाला तो शब्दभर हा? विचारला असतं तर स्वतःची मालकी म्हणलं झाली असतो ना मी हे बघा तू आणून देणार आहे ते गाण ठेवले तो आणून देणार आहे मला माझ्या दागिने. मग लगेच फोन कर त्याला म्हणा मग आमचं असं गुराळ झालंय म्हणा मला आजच्या आज लागतील दागिने आज कस खाऊन देईन तर ते मुदत येऊ द्यायला राहते का हा. आपण राहते कोणी बी. तुमचं झालं तर लगेच लोकांना बोलायचं. भाऊ हे बाय परवा निलाव आहे हा जप्तीचा मग आता मी काय करू हिनं एक पट हे करून ठेवलंय रामायण तुम्ही दुपट केलंय आता तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा मी आलो हा? पुढं येतो मग आता माझ्या डोक्यात तीच गणगण भाऊ ये तू पहिली उठ तू पाय तो पद्धतीने मला उठ पहिली कुठं उठ. ते दागिने घेऊन ये पहिले अरे आपली जमीन जाईन तू ऐक जरा हो लगेच कुठून होणार बरं सांगा बरं एक तर मा भाऊ घरी हाय नाहीये कुठून देणार तू तू लगेच फोन लाव ना त्याला इड माहिती नाही ना ना त्याचा फोन नाही त्याने फोन बी गाण ठेवले. तो म्हाताऱ्याला फोन लाव नाही ना सर घरातले सगळ्याचे फोन गाण ठेवले आता काय सांगू. तेच तर मला कॉइन बॉक्स वरून फोन करीत आहे. काही कुठून आणणार मी. तू एक काम कर तू काही कर तू पहिले डाग घेऊन ये परवा निलावे नागानी ती जमीन जाईन आपल्याला उभं राहायला जागा नाही राहणार मी नाही आणू शकत. ते
नाही आणू शकत मी. आज काय करू राहिली अर्चना? नाही तर आणू कुठून मी? माझ्या भावाकडे लगेच नाही होऊ शकत. नाही आणणार मी. अरे तो काहीतरी करीन. तू जाय पहिली वय डाग घेऊन ये, वय वय पण पहिली आणू कुठून? तू पहिली जाय वय. मला नाही माहित. भाड्याला तर पैसे द्या. अरे भाड्याला तू काय पैसे त्या म्हाताऱ्याने कधी माग चावी नाही दिली, एवढा विश्वास ठेवला तो. तू तर अंगाची कार बिरीन झाली. येतच नाही मी आता. हा नको येऊ, पण पहिली दागिने घेऊन ये. येतच नाही. येत नाही तू, मी तिला आल्यावर करच करीन. मग बायको एकपट आयला ते म्हातारडं गेलं इरीत. उडी बिडी तर नाही मारणार ते, एक जीवाला काहीतरी करून घेईन. ये फार माडवा केला, फार ताण केला यांनी.